हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे. तर मित्रांनो, ही वॅकन्सी कुठली आहे इथे तुम्ही बघू शकता. ही ऑफिशियल साईट आहे कोणती, ITBP रिक्रुटमेंट वेबसाईट. तर मित्रांनो, ही सेंट्रल लेवलची वॅकन्सी आहे. याच्यामध्ये ITBP मध्ये फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहेत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती आहेत, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट किती आहे, नंतर एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर मित्रांनो, हे ऑफिशियल साईट आहे. पहिल्यांदा मी जे नोटिफिकेशन आलेलं आहे वॅकन्सीचं ते डाउनलोड करून घेणार आहे. इथे बघू शकता व्ह्यू ऑल न्यूज मध्ये एक नोटिफिकेशन येत आहे. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर पोस्ट ऑफ सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्स असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजेच आपलं फार्मासिस्ट. तर मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी डाउनलोड करून घेत आहे. आणि हे डाउनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये बघणार आहेत की टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या वॅकन्सी किती आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट म्हणजेच असिस्टंट सब इन्स्पेक्टर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मधली ही वॅकन्सी असणार आहे. मित्रांनो, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे. आणि मित्रांनो, तुमचं पे केल असणार आहे ते सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट सारखे इथे राहणार आहे. तर मित्रांनो, इतर अदर पण वॅकन्सी आहेत, पण आपण फक्त फार्मसीच्या वॅकन्सीचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहेत. इथे बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन मोड विल बी ओपन. तर मित्रांनो, ह्याची स्टार्ट डेट, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट ऑलरेडी झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही 29 जून पासून ह्याची ऍप्लिकेशन स्टार्ट झालेली आहेत, राईट. आणि मित्रांनो, ह्याचं एंड डेट किती असणार आहे, ऍप्लिकेशन फॉर्म एंड डेट ती असणार आहे मित्रांनो 28 जुलै. म्हणजे मित्रांनो, आणखीन तुमच्याजवळ खूप सारा टाइम आहे, तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. इथे तुम्हाला समजलं स्टार्ट डेट ऑलरेडी झालेलं आहे स्टार्ट, आणि एंड डेट आहे 28 जुलै. नंतर मित्रांनो, आता इथे बघू आपण, इथे तुम्ही दिसत असेल असिस्टंट सब इन्स्पेक्टर फार्मासिस्ट. तर मित्रांनो, इथे टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत, टोटल 5 वॅकन्सी याच्यामध्ये राहणार आहेत. मित्रांनो, कधी कधी कमी वॅकन्सी असल्यामुळे फॉर्म पण कमी असतात. आणि मित्रांनो, ह्या वॅकन्सीमध्ये ना फिजिकल एक्झामिनेशन पण इन्क्लूड आहे. त्याच्यासाठी तुमची जर फिजिकल एक्झामिनेशन व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकता. तर इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, टोटल 5 वॅकन्सी आहेत. जनरल कॅटेगरीसाठी 3 वॅकन्सी, ST साठी 1 आणि EWS साठी 1 वॅकन्सी असणार आहे. अशा टोटल 5 वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, जे वेबसाईट असणार आहे, तुम्ही हे ऑनलाईन फॉर्म कुठे भरू शकता, इथे बघा रिक्रुटमेंट ITBP पोलीस निक इन या साईटवर गेल्याच्या नंतर मी जे ऑलरेडी तुम्हाला साईट दाखवलेली आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे पे केल बघू शकता तुम्ही, बी असिस्टंट सब इन्स्पेक्टर फार्मासिस्ट पे केल असणार आहे 29,200 ते 92,300 हे पे केल या वॅकन्सीसाठी असणार आहे. नंतर खाली आपण बघायचं म्हणलं तर मित्रांनो, एज क्रायटेरिया. आता एज क्रायटेरिया जे असणार आहे फार्मासिस्टसाठी ते आपल्याला बघायचं आहे. इथे बघू शकता तुमचं जे एज असणार आहे ते बिटवीन असलं पाहिजे 20 to 28. म्हणजे तुम्ही 28 इयर तुमचं इयर पेक्षा कमी एज असेल तर तुम्ही इझिली इलिजिबल असणार आहेत या वॅकन्सीसाठी. आणि मित्रांनो, इथे तुम्ही खाली जर बघत असाल तर इथे डेट पण दिलेली आहे, किती आहे, 29 जुलै 1996. त्याच्या आधी जर तुमची डेट ऑफ बर्थ असेल 97 असेल किंवा हे 29 जुलैच्या नंतरची कोणती डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही इझिली आपली म्हणजे क्वालिफाय असणार आहेत या एक्झाम देण्यासाठी, इलिजिबल असणार आहेत. नंतर मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे. आता तुम्ही खूप साऱ्या एक्झाम मध्ये बघत असाल फार्मासिस्टच्या की डिप्लोमा लेवलच्या स्टुडंटला 2 इयरचा एक्सपिरियन्स लागत आहे. पण मित्रांनो, या वॅकन्सीसाठी कोणताही एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार नाहीये. म्हणजे तुम्ही B.Pharm कंप्लीट असाल तुम्ही इलिजिबल असणार आहेत. तुमचं D.Pharm कंप्लीट असेल तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. नंतर आणखीन एक कंडिशन असे मित्रांनो, तुमचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे PCIचं तर ते रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, राईट. इथे बघू शकता थर्ड पॉईंट इथे दिलेलं आहे, रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर फार्मसी ॲक्ट 1948.
नंतर हे डिग्री डिप्लोमा दोन्ही स्टुडंट ॲप्लिकेबल असणार आहेत. नंतर मित्रांनो इथे खाली आपण जर बघितलं तर एज रिलॅक्सेशन कॅटेगरीनुसार इथे दिलेले आहे, तुम्ही हे पण चेक करू शकता. नंतर मित्रांनो एक्झाम पॅटर्न इथे खूप महत्त्वाचं आहे, राईट. मी तुम्हाला आधी सांगितलेलं की फिजिकल स्टँडर्ड फिजिकल फिटनेसची एक एक्झाम याच्यामध्ये होणार आहे. इथे बघू शकता फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फार्मासिस्टसाठी. तर मित्रांनो इथे ऑप्शन ए मध्ये बघा, मिनिमम हाईट फॉर ऑल कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू शेड्यूल ट्राईब्स. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे हाईट असणार आहे 162.5 मेल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती आहे 150. नंतर चेस्टचं एक्सपान्शन जर असेल तर 77 सेंटीमीटर विथ एक्सपान्शन 82, विदाउट एक्सपान्शन अँड विथ एक्सपान्शन इथे दिलेलं आहे चेस्टचं. तर तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन पण व्यवस्थित रीड करायचे. नंतर मित्रांनो तुमचं जर तुम्ही चष्मा लागलेला असेल तर त्यासाठी पण इथे सर्व मिनिमम मेडिकल स्टँडर्ड पण इथे दिलेलं आहे, तर ते पण तुम्हाला व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे. नंतर तुमच्या हातावर टॅटो वगैरे जर काढलेला असेल तर त्याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, ते पण तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे. आणि हे हाऊ टू अप्लाय इथे डिटेलमध्ये दिले, या साईटवर जायचं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार तुम्हाला तिथे फॉर्म फिल करायचं आहे. आणि मित्रांनो इथे जर एक्झाम फीस किती असणार आहे फार्मासिस्टसाठी, तर मित्रांनो फार्मासिस्टसाठी फक्त 100 रुपये फीस असणार आहे, राईट. तर फीस काही स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटमध्ये खूप जास्त फीस आहे. तुम्ही ऑलरेडी जर एक्झाम दिलेली असेल तर 1000 रुपये फीस तिथे आहे स्टेट आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये. पण मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ही फीस खूप कमी आहे. नंतर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस, ते पण मित्रांनो 2 ह्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. एक आहे फिजिकल स्टँडर्ड जी आधी होणार आहे, त्याला फेज फर्स्ट म्हणतात. तर फेज फर्स्टमध्ये मित्रांनो तुम्हाला रनिंग, लांब उडी, उंच उडी या 3 गोष्टी इथे येणार आहेत. तर मी इथे तुम्हाला दाखवतो, नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. हा इथे फेज फर्स्टमध्येच फार्मासिस्टचं दिलेलं आहे, हे स्टाफ नर्सचं आहे. त्याच्यानंतर फार्मासिस्ट. तर इथे बघू शकता मित्रांनो फिजिकल टेस्टमध्ये 1.6 किलोमीटर म्हणजे तुम्हाला मित्रांनो 1.6 किलोमीटरसाठी किती टाइम भेटणार आहे मेल कॅन्डिडेटला 7 मिनिट 30 सेकंड मध्ये तुम्हाला एवढं रन करावं लागेल. मित्रांनो हे इझिली रन करू शकता तुम्ही, एवढं काही डिफिकल्ट टास्क नाही आहे, राईट. हे एक रनिंग झालं. दुसरे मित्रांनो लॉंग जंप किती असलं पाहिजे मित्रांनो 11 फीट लांब जंप जायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो 3 चान्स भेटतील. नंतर मित्रांनो हाय जंप आहे 3/1/2, हे 3 चान्स मध्ये अचीव झालं पाहिजे मेल कॅन्डिडेटसाठी. तसंच मित्रांनो इथे खाली फिमेल कॅन्डिडेटसाठी पण दिलेलं आहे. इथे फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी 800 मीटर रन आहे. नंतर लॉंग जंप, हाय जंप राहील. नंतर मित्रांनो तुम्ही फर्स्ट फेज क्वालिफाय झाल्याच्या नंतर सेकंड फेज मध्ये मित्रांनो तुमची एक्झाम होणार आहे, राईट. तर ती एक्झाम जी असणार आहे मित्रांनो त्याचं पॅटर्न सांगतो तुम्हाला. एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे मित्रांनो, याच्यामध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत, राईट. तर 100 क्वेश्चन मध्ये जे 40 क्वेश्चन असणार आहेत ते नॉन टेक्निकल, म्हणजेच जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, इंग्लिश हिंदी कॉम्परेशन. तर मित्रांनो हे नॉन टेक्निकलवर किती मार्क असणार आहेत 40 क्वेश्चन नॉन टेक्निकलचे असणार आहेत. आणि मित्रांनो हे ट्रेड ऑर प्रोफेशनल रिलेटेड, म्हणजे मित्रांनो आपल्या फार्मसीचा जो सिलेबस असणार आहे फार्मसीचा तो किती मार्कसाठी येणार आहे एक्झाममध्ये 40 क्वेश्चन 60 क्वेश्चन या एक्झाममध्ये फार्मसीचे असणार आहेत. म्हणजे जर रेशो बघितला आपण 60-40चा असणार आहे. 60 क्वेश्चन हे फार्मसीचे असणार आहेत आणि 40 क्वेश्चन हे नॉन फार्मसीचे असणार आहेत, नॉन टेक्निकल, राईट. हे तुम्हाला पॅटर्न समजणं खूप महत्वाचं आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथेच खाली लगेच सिलेबस दिलेला आहे, राईट. इथे सिलेबस मध्ये तुम्ही बघू शकता हे सर्व डिप्लोमाचे जेवढे पण तुमचे सब्जेक्ट आहेत फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये तो सर्व सिलेबस इन्क्लूड आहे.
तर मित्रांनो रेल्वे फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे, त्याची पण तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो ही एक्झाम देऊन नक्की बघा. याच्यामध्ये फिजिकल टेस्ट तुम्ही क्वालिफाय झालात की तुम्हाला हा अनुभव पण खूप गरजेचा असणार आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट बघा फार्माकोलॉजी अँड टॅक्झिकोलॉजी, फार्मास्युटिक्स, फार्माकॉग्नसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी, नंतर हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी हा तुमचा सिलेबस असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नॉन टेक्निकलचा पण इथे सिलेबस दिलेला आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि मित्रांनो फिजिकल फिटनेसची तुम्ही स्वतः तयारी करून बघा तुमचं व्यवस्थित आहे का. त्याच्यानंतर या एक्झामचं जे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे तुम्ही लवकर भरून घ्या, ॲप्लिकेशन डेट स्टार्ट झालेली आहे राईट. या वॅकन्सीसाठी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 5 आहेत. एक्झाम फीस 100 रुपये आहे. नंतर एक्झाम कशी होणार आहे 2 फेजमध्ये होणार आहे. 2 फेज 2 मध्ये फेज 1 मध्ये तुमचं फिजिकल फिटनेसचं होईल, फेज 2 मध्ये तुमची 100 मार्काची एक्झाम होईल बरोबर. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट करा. थँक्यू.